शक्ती एकांत्यासी समनाशासी देवा देव शनिदेवा कर्माकरसी देवा आरती ओवाळीतो अनुभावे करुणी सेवा जय देव शनिदेवा. शनी अमावस्या, दर्श अमावस्या आणि शनी जयंतीचा महासंगम म्हणजे ज्यांच्या जीवनात अडथळे, कर्ज, कोर्ट कचेरी, नोकरी समस्या, आर्थिक तणाव, साडेसाती किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर मग सर्वांनी कमेंटमध्ये जय श्री शनिदेव लिहा. शनिदेव हे हिंदू धर्मातील न्याय आणि कर्मफळ देणारे देव मानले जातात. ते नवग्रहांपैकी एक ग्रह आहेत. आणि व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात, म्हणून त्यांना कर्मफळदाता असे म्हटले जाते. शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया सवर्ण यांचे पुत्र मानले जातात. त्यांचा भाऊ यमराज आहे. त्यांचे वाहन कावळा मानले जाते. त्यांचा रंग काळा किंवा निळसर वर्ण केला जातो. ते संयम, शिस्त, न्याय, मेहनत आणि सत्य यांचे प्रतीक आहे. शनिदेव माणसाच्या चांगल्या कर्मांना चांगले फळ, वाईट कर्मांना शिक्षा असे न्यायाने फळ देतात. त्यामुळे लोक त्यांना घाबरतात, पण प्रत्यक्षात शनिदेव अन्यायाविरुद्ध आणि सत्याच्या बाजूने असतात. जन्मकुंडलीत शनिग्रह करिअर, मेहनत, जबाबदारी, संघर्ष, आयुष्यातील परीक्षा यावर प्रभाव टाकतो. साडेसाती म्हणजे जेव्हा शनिग्रह चंद्र राशीच्या आसपास 7.5 वर्ष भ्रमण करतो त्याला साडेसाती म्हणतात. ओम शनीश्वराय नमः हा मंत्र श्रद्धेने जपल्यास मानसिक शांतता आणि सकारात्मकता मिळते असे मानले जाते. शनिदेवांना काळे तीळ, तेल अर्पण, पिंपळ पूजन, गरिबांना मदत, हनुमान चालीसा अशा अनेक गोष्टी प्रिय आहेत असे मानले जाते. वैशाख अमावस्येला शनिदेवांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून या दिवसाला शनी जयंती म्हणतात. या दिवशी दान, जप, उपवास, तेल अर्पण, गरिबांची सेवा विशेष पुण्यदायी मानले जाते. शनी जयंती अत्यंत प्रभावशाली मानली जात आहे, कारण अमावस्या योग, शनिवारी ऊर्जा आणि ग्रहांचं विशेष स्थिती यामुळे आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिदोष कमी करण्याचे काही उपाय: काळे तीळ दान करणे, पिंपळ वृक्षाची पूजा करणे, हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणे, वृद्धांची सेवा करणे, शारीरिक श्रम करणे. शनिदेवांना दिखावा आवडत नाही, त्यांना प्रामाणिक कर्मप्रिय आहे. म्हणून खोटेपणा, अन्याय, गरिबांचा अपमान, आळस, फसवणूक अशा चुका टाळाव्यात. हे शनिदेव, आमच्या जीवनातील दुःख, अडथळे आणि नकारात्मकता दूर करा. सत्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही शक्ती संपादन करण्यासाठी 108 वेळा आपण नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्मनानी शनीश्वरम या मंत्राचा जप करूया. जो श्रद्धेने हा मंत्र जपतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय शनिदेव.